मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. डिजिटी अपडेट्समध्ये CITS एक्झाम जी आहे, RPL CITS एक्झाम, तर यामध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की फीज जी आहे ती 2400 भरायची आहे की 1600. तर त्याबद्दल डिटेल क्लॅरिफिकेशन केलेलं आहे डिजिटीने आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा चेंज झालेला आहे, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जाते. रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे डिजिटलने क्लॅरिफिकेशन दिले. आता बऱ्याच जणांची फी जी आहे ती 2400 आहे की 1600 आहे, पेपर किती होणार आहेत याबद्दल डिटेल विचारतायत. तर यामध्ये ॲज यू अवेअर दॅट AITT म्हणजे यावर्षीची होणारी RPL एक्झाम जी आहे सप्टेंबरमध्ये 23 तारीखपासून केलेली आहे ते 28 तारीखपर्यंत असणार आहे. तर त्याच्यासंबंधी क्युरीज येत आहेत मुलांकडून. तर पेपर किती होणार, नंबर ऑफ पेपर्स आणि सब्जेक्ट किती असणार आहे याबद्दल विचारत आहेत. तर यामध्ये त्यांनी सांगितले आहे की या ठिकाणी 22-23ला जे ॲडमिशन झालेले आहे त्यांना जे फेल झालेले विद्यार्थी आहेत ते सप्लिमेंटरी म्हणून येणार आहेत. त्यांना सगळे सब्जेक्ट आहेत जे पूर्वीप्रमाणे होते ते, म्हणजे इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये ट्रेड थिअरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन, सायन्स हे दोन्ही जे असायचे ते CBT पॅटर्न असायचे. इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा कोर स्किल, यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पेपर असायचा. TMचा सुद्धा त्या ठिकाणी ट्रेड प्रॅक्टिकल आणि TMचा सुद्धा प्रोफेशनल स्किल्स. तर अशा प्रकारे इथे ऑनलाईन CBT असायचा. अशा प्रकारे एकूण हे अशा प्रकारे पेपर व्हायचे. आणि नॉन इंजिनिअरिंग किंवा ड्राफ्ट्समन ग्रुपला सुद्धा अशा प्रकारचे पेपर होते. तर हे सप्लिमेंटरीसाठी हे लागू आहे या वर्षासाठी, त्यामुळे स्पेशल म्हटले आहे की फक्त सप्लिमेंटरीसाठी असणार आहे. नॉन इंजिनिअरिंग ट्रेडसाठी ट्रेड थिअरी, ट्रेड प्रॅक्टिकल, ट्रेनिंग मेथॉडॉलॉजी, ट्रेनिंग प्रोफेशनल स्किल्स, सॉफ्ट स्किल आणि सॉफ्ट स्किल प्रोफेशनल स्किल्स. तर अशा प्रकारचे पेपर पूर्वी असायचे. तर यावर्षी थोडा बदल केलेला आहे फॉर रेग्युलर कॅन्डिडेट्स, म्हणजे RPL यावर्षी 23-24चा जे आहे, म्हणजे हे सगळं जे वरचे जे आहेत ते 22-23साठी आहेत आणि 23-24साठी त्यांनी म्हटलेलं आहे. फॉर रेग्युलर कॅन्डिडेट्स ऑफ CITS RPL ॲडमिटेड इन सेशन 2023-24 फॉर ऑल ग्रुप्स इंजिनिअरिंग ट्रेड्स, त्यानंतर इंजिनिअरिंग ट्रेड्स ऑफ ड्राफ्ट्समन ग्रुप अँड नॉन इंजिनिअरिंग, म्हणजे सगळ्यांसाठी काय म्हटलेलं आहे. इट इज फर्दर सबमिटेड दॅट डिजिटी लेटर्स, आता ते लेटर पण या ठिकाणी जोडलेलं आहे. तर यामध्ये म्हटलेलं आहे रिवाइज CITS करिक्युलम जे आहे ते वर्कशॉप कॅल्क्युलेशन, सायन्स अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि सॉफ्ट स्किल, म्हणजे हे जे सब्जेक्ट वेगवेगळे होते तर या ठिकाणी ते फॉर ॲप्लिकेबल ट्रेड्स, म्हणजे त्या ट्रेडसंबंधी, म्हणजे नॉन इंजिनिअरिंग असेल, हॅव बीन मर्ज विथ अँड मेड पार्ट ऑफ द ट्रेड थिअरी, ते फक्त ट्रेड थिअरीमध्ये मर्ज केले. जसे ITIचे पेपर जसे आता मर्ज केलेले आहेत WCS ED, याचप्रमाणे इथे सुद्धा CITSचे पेपरसुद्धा या ठिकाणी मर्ज केले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर ट्रेनिंग जो पिरियड आहे तो या 1600 तासांऐवजी त्या ठिकाणी 1200 तास केलेला आहे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर ह्या लेटरमध्ये तेच म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पेपर जे होणार आहेत ते कमीत कमी होणार आहेत. तर या लेटरनुसार आता लेटर सुरुवातीला बघू. तर 20 नोव्हेंबर 2023चं जे पत्र आहे त्यामध्ये इम्प्लिमेंटेशन अँड असेसमेंट ऑफ रिवाइज क्राफ्ट्स म्हणजे CITS स्कीम, तर यामध्ये 1600 ऐवजी 1200 तास केलेला आहे. इथे पॅरा 6 जर बघितला, पॅरा 3 अंडर द रिवाइज CITS करिक्युलम, वर्कशॉप कॅल्क्युलेशन, सायन्स WCS अँड इंजिनिअरिंग ड्रॉइंग ED किंवा सॉफ्ट स्किल फॉर ॲप्लिकेबल ट्रेड्स हॅव बीन मर्ज विथ अँड मेड पार्ट ऑफ ट्रेड थिअरी, म्हणजे ट्रेड थिअरीमध्येच मर्ज केल्यामुळे तुम्हाला सदर पेपर वेगळे द्यायची गरज नाही, ते फक्त त्या ट्रेड थिअरीमध्येच मर्ज असणार आहेत आणि एकंदरीत त्याचीच फक्त तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकूण पेपर किती होणार आहेत आता यामध्ये, तर फक्त 4च पेपर होणार आहेत. ट्रेड थिअरी म्हणजे प्रोफेशनल स्किल, याच्यामध्ये स्टार दाखवला आहे, म्हणजे तुम्हाला इथे WCSचे सुद्धा प्रश्न येणार आहेत आणि EDचे सुद्धा प्रश्न असणार आहेत. थिअरी कंबाईन असणार आहे, ES नाही, ED आणि WCS. त्यामुळे वेगळा EDचा पेपर या ठिकाणी दाखवलेला दिसत नाही आहे. TM जो आहे प्रोफेशनल स्किल तो वेगळा पेपर होणार आहे. TM प्रॅक्टिकल या ठिकाणी होणार आहे
आणि टी एमचा प्रोफेशनल स्किल, प्रोफेशनल नॉलेज आणि प्रोफेशनल स्किल. तर हे तुमचे प्रॅक्टिकलचा एक भाग झाला आणि म्हणजे तुमचे फक्त CBT ह्या दोनच होणार आहेत. प्रोफेशनल नॉलेजमध्ये म्हणजे हा सुद्धा CBTचा प्रश्न असतो आणि इथे तुम्हाला ED आणि WCS हे दोन सब्जेक्ट जवळजवळ कमी केलेले आहेत. जसे आपल्या ITIमध्ये थिअरीमध्ये मर्ज केले, थिअरी पेपरलाच ते सदर 6 प्रश्न वाढवले गेले, त्याचप्रमाणे इथे काही प्रश्न या ठिकाणी वाढवले जाणार आहेत. त्यामुळे फक्त 4 पेपर जर पकडले तर 400 रुपये पर पेपर, याप्रमाणे 400 400 400 400 अशी 1600 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागणार. याबद्दल सुद्धा क्लॅरिफिकेशन आज एका सरांनी केलेलं आहे. तर निमी पेमेंटची जर म्हटलेलं आहे, आजचा चॅटिंग आहे, हाऊ मच फी फॉर CITS RPL, तर या ठिकाणी 2400 किंवा 1600 म्हटले आहे. तर या सरांनी 2400 रुपये पेड केले होते. त्यामुळे इथे निमीने म्हटलेलं आहे, नाऊ ॲज पर न्यू नोटिफिकेशन 4 पेपर्स फॉर द मेन्स RPL एक्झाम, सो फीज इज नाऊ 1600. इफ पेड 24 अर्लियर 800 विल बी रिफंडेड. म्हणजे तुम्हाला 2400 जरी भरले असेल तुम्हाला 800 रिफंडेबल होणार आहे. त्यामुळे पेपर हे फक्त त्या ठिकाणी 4च पेपर होणार आहेत. तर ह्या नोटिफिकेशननुसार आहे. ईमेलसुद्धा बऱ्याच जणांना गेले आहेत. जर याच्याबद्दल अजून काही डाऊट असेल, पेपर आता या ठिकाणी थिअरी याचे MCQs बरेच त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत. व्हिडिओ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. TMचे सुद्धा दिलेले आहेत. प्रॅक्टिकलचे सुद्धा त्या ठिकाणी पेपर अपलोड करतो आहे. आणि TM प्रोफेशनल स्किल आहे, हे तर तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी करावं लागतं. त्यामुळे त्याचेसुद्धा डिटेल्स देणार आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.